नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची तिखट पुरी. सर्वजण असे आवडीने खातील. मुलांना टिफिनसाठी किंवा आपल्याला नाश्त्यासाठी एकदम अशी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये इथे आपली बटाटा मसाला पुरी बनून तयार होते. इथे बटाटे उकडण्यासाठी मी पातेलं ठेवले. आपल्याला बटाटे वाफेवरतीच उकडायचे आहेत. 10 ते 15 मिनिट असे छान बटाटे इथे उकडून घेतलेत. आपल्याला जास्त पण बटाटे असे शिजवायचे नाहीयेत. आता बटाटे उकडून त्यांच्या छान अशा साला काढून घेतल्यात थंड करून. आणि बटाटा आपल्याला इथे किसणीवरच किसून घ्यायचा आहे. पूर्ण असा छान मस्त एकजीव होतो त्याने आणि पुरी पण एकदम अशी छान येते. इथे आपला छान असा बटाटा किसून झालाय. आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा वाटी बेसन पीठ, लाल तिखट, धना पावडर, हळद, जिरा, आपल्याला ओवा टाकायचा असेल तर आपण ओवा पण टाकू शकतो, चवीनुसार मीठ, बारीक केलेली कोथिंबीर आणि हे सर्व आपल्याला पीठ मळतं तसं आपण हे मळून घेणार आहोत. जास्त सैलसर नाही ठेवायचं, आपल्याला थोडंसं असं घट्टसर मळून घ्यायचे आणि पाणी एकदाच नाही टाकायचे, थोडं थोडं करून आपण इथे पाणी टाकणार आहोत. छान असं मस्त मऊ लुसलुशीत थोडंसं घट्टसर असं आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. हे बघा आपलं एकदम असं छान मस्त असं पीठ इथे मळून झालंय. आता आपण थोडंसं तेल लावून मळून घेणार आहोत. छान मस्त असा एकजीव करून गोळा तयार करून घ्यायचा, त्याने पुरी एकदम छान येते अशी. आता आपण 10 ते 15 मिनिटं असं भिजवण्यासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत. इथे असं मस्त आपलं पीठ भिजलंय. आता आपण मसाला पुरी बनवायला सुरुवात करूया. बनवायला पण अशी खूप सोपी आहे आणि खूप अशी झटपट होणारी रेसिपी आहे. आता आपण इथे मस्त अशी पुरी लाटून घेतली. तेल पण छान असं गरम झालंय. तेल आपण असं लो टू मिडियम गॅसवरती छान कडकडीत असं गरम करून घ्यायचे आणि एक एक करून आपण अशी छान मस्त पुरी तळून घ्यायची. कमी तेलकट आणि खायला पण अशी खूप मस्त लागते. लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात. बघा इथे सर्व पुऱ्या आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत. इथे आपला बटाटा मसाला पुरी बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.